छत्रपती वॉरियर्स माहीम बुल्स. चला त्वरित मैदानाचा ताबा घ्या प्लीज. माहीम बुल्स. छत्रपती वॉरियर. टॉस नाणेफेक केली जाईल. माहीम बुल्स आणि छत्रपती वॉरियर्स. सन्माननीय कल्पकजी पाटील साहेबांचे शुभ हस्ते आपण बघतायत कॉइन स्पिन केलं जाईल. माहीम बुल्स टॉस विन चॉईस कोड मैदान घेतलेलं आहे. छत्रपती वॉरियर्स तयार राहायचं. स्टार्ट. सुद्धा स्टार्ट आपल्याला बघायला मिळतोय. माहीम बुल्सच्या कोर्टवरती छत्रपती वॉरियर्स संघाचा सलामी रेडर मिस्टर प्रतीक. सुंदर पदालालित्य शांतपणे पहिली एमटी रेड. संकेत आजच्या मॅच मध्ये संकेतने खूप चांगली कामगिरी केली. बघायचं या सामन्यामध्ये तोच रिदम कायम ठेवेल का संकेत. हंटरचा टेम होता राईट कव्हर मध्ये. संकेत माहीम बुल्स. ऋत्विकचा जल्लोष बघायला मिळतोय. फॅन्स फॉलोअर भरपूर आहेत आणि आपल्या आवडत्या रेडरला मात्र त्यांचा जोश वाढवण्यासाठी खूप चांगलं जस्टिफाय करतायत. बॅलन्सिंग रेड आहे ऋत्विक यांची. आणि इथे आकाश दाखल होताना छत्रपती वॉरियर्स च्या कोर्टवरती. सुंदर कामगिरी. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड ज्याने जिंकलाय. माहीम बुल्स 1 गुण. ऋत्विक
बोनस पॉइंट छत्रपती वॉरियर्स. संकेत दाखल होत आहेत. खोलवर चढाई डाव्या कोपऱ्यामध्ये बघायला मिळते. इथे मात्र बॅलन्सिंग रेड संकेत. फुटवर खूप चांगलं आहे संकेत यांचं. आणि यावेळेला मात्र राईट कव्हर खूप चांगली आणि परस्यूट. बघूया यशस्वी पाठलाग झालाय का. आणि एका पॉइंटची कमाई करताना यश. पुनश्च आकाश. पण बघतोय आकाशानं छत्रपती वॉरियर्सच्या कोर्टवरती सेंटर झोन कडनं थोडासा लिफ्ट इन मध्ये अटेम्प्ट होता त्यांचा. आणि आता आपण बघतायत बोनसचा अटेम्प्ट. आकाश बोनस पॉइंट घेतलाय. आकाश हो यावेळेला हंटर्स करण्याचा टीम आहे. लेफ्ट कव्हरला टिपलाय आकाशनं. सातत्य ठेवताना बघायला मिळतो माहीम बुल्स. माहीम बुल्सचे पॉइंट आहे 4. छत्रपती वॉरियर्स 3. बॅलन्सिंग मॅच आहे अजूनही. शांतपणे दोन्ही संघाचे रेडर्स डिफेंडर्स कामगिरी करताना. बोनसचा अटेम्प्ट आपल्याला बघायला मिळतोय लेफ्ट कॉर्नर मध्ये. बोनस पॉइंट संकेत. संकेत तयार होताना यावेळेला बॅलन्स मध्ये जात आहे संकेत. पूर्ण कोर्ट कव्हर करतायत. स्कॉर्पियन किकचा अटेम्प्ट होता. चार चार असं पॉइंट आपल्याला बघायला मिळत आहेत. अक्षय नंबर 19. बॅलन्सिंग रेड आहे. लेफ्ट टू राईट टू लेफ्टचा प्रवास आणि त्यानंतर पुनश्च राईट कॉर्नर मध्ये येत आहेत. का बाजूने आपण बघतायत बाबूराव यांना केली प्रत्येक मॅच प्रत्येक पर्व असेल बाबूरावचा एक क्लास राहिलाय. आणि आमचे डीजे मास्तरी ज्या ज्या वेळेला मात्र ते रेड करतात त्यावेळेला सॉन्ग सुद्धा त्यांचं असतं की आला बाबूराव. आणि त्याच्यामुळे जे जल्लोष असतो तो खूप चांगला बघायला मिळतोय. बघूया बॅलन्सिंग मॅच आहे अजूनही. आणि इथे बघूया टिपलंय का बघायचं आहे. लेफ्ट इन वरती अटॅक होता. हँड टच केलाय आणि एका पॉइंटची कमाई. फर्स्ट टाइम आउट माहीम बुल्स. डीजे जरा महफिल थोडस एक सॉन्ग वाजवा. आणि महिकावती वॉरियर्स पहिला पुकार आहे. दोन्ही संघाने लक्षात ठेवायचं. माहीम बुल्स 5 आणि छत्रपती वॉरियर्स 4.
बघूया मॅच, अतिशय उत्कृष्ट मॅच आणि यावेळेला थोडंसं यश हुलकावणी देताना आपल्याला बघायला मिळत आहेत. राईट कॉर्नरवरती आहेत बाबूराव. खोलवर चढाई करण्याचा अटेम, बोनसचा अटेम होता, तितकासा परफेक्ट नाही आहे. एमटी रेड. बघूया आकाश तयार होताना. 2 चेन अवेलेबल, 2 सिंगल खेळाडू आणि 1 चेन आपल्याला बघायला मिळते लेफ्ट कॉर्नरमध्ये आकाशसाठी. चक्रव्यूह रत्नाचं काम करतायत. और कहते कि चक्रव्यूह तो सारे अपने ही रचते हैं, ये कल भी सच था और आज भी सच है. संभाल के रखो अपने पीठ को दोस्तों, शाबाश की और खंजर दोनों वहां पर ही मिलते हैं. आणि इथे अक्षय, ओहो, बॅलन्स करत मात्र पूर्णतः कोर्ट कव्हर करताना अक्षय. फुल हाऊस आपल्याला बघायला मिळतोय माहीम बुल्स. आणि इथे अक्षयने मात्र आपलं काम साध्य केल्याचं म्हणायला हरकत नाहीये. संकेत सारखा खेळाडू जातोय ऑफ कोर्ट, जो एक सुंदर रेडर सुद्धा आहे. आता मात्र बाबूराव यांचं आगमन झालंय, पहिली रेड असेल त्यांची. पण बघतायत छत्रपती वॉरियर्स संघाच्या कोर्टवरती बाबूराव. ओ, पाय टिपून टो टच करण्याचा अटेम होता यावेळेला मात्र राईट कॉर्नर मध्ये. पाच समान आपल्याला बघायला मिळत आहेत. पुरुष तयार होताना यावेळेला. ओ, यावेळेला मात्र अतिशय सुंदर छेप आणि इथे पॉइंट मारल्याचा दावा करताना 1 गुणाची कमाई. आकाश 2 or die. यावेळेला आपण बघतायत आणि इथे थोडीशी घाई अक्षयकडनं. बोनस प्लस पॉइंट. 2 or टाय रेड मध्ये मात्र आकाश यांचं कामगिरी जबरदस्त राहिले. ऋत्विक आपल्याला बघायला मिळत आहेत. ऋत्विक पुनश्च बाबूरावरती अटॅक करण्याचा प्रयत्न आणि इथे काय घडलंय, जबरदस्त कामगिरी. संकेत, कबड्डीच्या खेळामध्ये तुम्हाला जोश आणि होश यांचं संतुलन ठेवावं लागेल. आपल्या कामामध्ये कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल, कारण कन्सिस्टन्सी टू द सक्सेस, कन्सिस्टन्सी वे ऑफ सक्सेस अँड कन्सिस्टन्सी मोर इम्पॉर्टंट दॅन परफेक्शन. आपण सातत्याने ऐकत आलोय. फर्स्ट बघायचं आहे, स्कोर इज लेवल 7-7. जबरदस्त कामगिरी. 7-7, हम 7-7 है या कबड्डीच्या माध्यमातून आणि पॉइंट सुद्धा 7-7 झालेले आहेत. पुनश्च आम्ही तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत करतोय. माहीम मित्र मंडळ, देवमोगरा वेलफेअर फाउंडेशन यांच्या सौजन्याने भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा पर्व 5. बघूया 7-7 यश आल्यात. यशनं मागच्या 2-3 रेडमध्ये प्रभावित केलंय आणि याही वेळेला म्हणतायत की काम माझं झालंय. आणखीन एका पॉइंटची कमाई. आकाश, जे काही रेडर आहेत ज्यांनी सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या, त्याच्यामध्ये आकाश आहे, संकेत आहे, यश आहे, ऋत्विक आहे आणि जबरदस्त कामगिरी केले. आणि आकाश छत्रपती वॉरियर संघाच्या कोर्टवरती एक उंचपुरा असा रेडर आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त चढाईपटू आकाश. आणि इथे बोनस प्लस पॉइंट. बघूया ऋत्विक नंबर 17. फॅन्स फॉलोअर भरपूर आहेत
आणि नक्कीच जेव्हा जेव्हा मात्र ऋत्विक मैदानाच्या आतमध्ये जातो त्या वेळेला मात्र पॉइंटची कमाई करतायत. हाफ टाइम कोड चेंज. डीजे बजाव. थँक्यू. चला आपण वळतोय पुनश्च मॅच कडे. एका बाजूने आपण बघतोय छत्रपती वॉरियर्स 10 पॉइंट आणि माहीम बुल्स 9 पॉइंट. एका गुणाची आघाडी आहे. इथून मात्र सातत्य ठेवावं लागेल. इथून कुठल्याही प्रकारची चूक तुम्हाला बॅकफूट वरती घेऊन जाऊ शकते. बघायचं आहे. एका गुणाची आघाडी. अजूनही 10 मिनिटांचा वेळ आहे. एका बाजूने छत्रपती वॉरियर्स आपली पहिली मॅच खेळते आणि दुसऱ्या बाजूने माहीम बुल्स ज्यांनी विजयी सलामी दिली या स्पर्धेमध्ये. विजयाची चव ज्यांनी चाकलेली आहे तो रिदम कायम ठेवतील का की छत्रपती वॉरियर्स त्यांना या मॅच मध्ये पराभूत करतील. यासाठी सर्वांच्या नजरा या मॅच कडे लागलेल्या आहेत. इथून जसं मी मगाशी म्हटलं की कुठल्याही प्रकारची चूक तुम्हाला बॅकफूट वरती घेऊन जाईल. हाफ टाइम स्कोर 10-9 9-10. संकेत तयार होताना फुल हाऊस आहे. सेंटर झोन मध्ये अटेम्प्ट बोनसचा बघायचा आहे. जबरदस्त गोलवर चढाई. थोडीशी रिस्क घेतली होती संकेतनं. माहीम बुल्स. ओ बोनस +3. बोनस +3 पॉइंट. सेकंड हाफ मध्ये पहिल्याच रेट मध्ये केले पॉइंटची कमाई. मगाशी म्हटलं होतं की इथून चूक थोडस टेन्शन वाढवेल. ओ पंच सक्षम आहेत. आपला निर्णय देतील. बघूया पंच रिव्ह्यू घेतलेला आहे. बघूया रिव्ह्यू घेतला जाईल. पंच आपला डिसिजन काय. पंच आपलं डिसिजन 2 पॉइंट रेफर केले गेले. आपण बघताय उच्च न्यायालयामध्ये हा मात्र रेट जाते. रिव्ह्यू घेतला जाईल. चेक केलं जाईल. जबरदस्त मॅच. तुमच्या चुका तुम्हाला मात्र बॅकफूट वरती घेऊन जातील. कारण नेहमी म्हटलं जात आहे की नो वन नोटीस युअर टीयर्स, नो वन नोटीस युअर सॅडनेस,
नो वन नोटीस युअर पेन बट दे ऑल नोटीस युअर मिस्टेक्स. आणि तेच इथे बघायला मिळेल. बघूया. चेक केलं जाते. चला आपण बघतायत माहीम प्रीमियर लीग 2025 मध्ये मला वाटते ह्या सीझन मधला पहिला रिव्ह्यू घेतला गेलाय. सच्चे दोस्त वही होते हैं जो अच्छे वक्त में आपकी बजाते हैं और जब मुश्किल वक्त आता है तो वही छिछोरे आपके दरवाजे पर खड़े नजर आते हैं. कोणी फिरणार नाही, कोणी नडणार नाही, आपला सम्राट दरारा आहे रे. तुला करणार नाही, तुला भरणार नाही, आपला डेंजर कारभार आहे रे. का उडतोस रे, फिरतोस रे, कोणाचा बनवून ठेवा. आपली टोळी आहे वाघाची रे, तू कपशील नडशील जवा. इथं तिथं या हवा देखू जरा, हाय आपलीच हवा. इथं तिथं या हवा देखू जरा, हाय आपलीच हवा. इथं तिथं या हवा देखू जरा, हाय. तर मॅडम आपण बघतायत आकाश. चौदा 12 2 गुणांची आघाडी आहे. बघूया. ऋत्विक यशस्वी रेडर आणि इथे हाय जंप मारण्याचा प्रयत्न. पंधरा 12 माहीम बुल्स फर्स्ट टाइम आउट. 3 गुणांची आघाडी आहे. परंतु मॅच मधला थरार, मॅच मधली दहशत, मॅच मधला वचक खऱ्या अर्थाने सर्वांच्या नजरा वेधून घेत आहेत. एका बाजूने बलाढ्य खेळाडू आहेत आणि दुसऱ्या बाजूने समतोल असा संघ आपल्याला बघायला मिळतो. एका बाजूने लढवय्या संघ आहे तर दुसऱ्या बाजूने ज्या संघाची दहशत आहे असा संघ आपण बघतोय. बॅलन्सिंग मॅच. सर आकाश. आकाश छत्रपती वॉरियर संघाच्या कोर्टवरती पण बघतायत. एका बाजूने यश, चांगला प्रयत्न आहे. पदाला लिहिते भरपूर खूप चांगला आहे. एमटी रेड. यश. दोन्ही संघामध्ये 5-5 डिफेंडर आपल्याला बघायला मिळत आहेत. हो यावेळेला यश आपल्याला बघायला मिळत आहेत. बॅलन्सिंग रेड. संकेत दाखल होत आहेत. इथून मात्र थोडासा खेळ हा स्लो डाऊन झाला असं म्हणायला हरकत नाहीये. संकेत पूर्णतः कव्हर करताना आणि इथे हँड टच करण्याचा टीम होता. पुन्हा यश. इथून मात्र पॉइंट आणावं लागेल कारण 5 खेळाडू आहेत. बोनस तुम्हाला मिळणार नाहीये. तडरे डू ऑर डाय. आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आकाश यांची. बघूया कशा पद्धतीने प्रयत्न करतायत आकाश. आणि हँड टच करण्याचा टीम. जबरदस्त ब्लॉक, जबरदस्त ब्लॉक. प्रतीक यांचा ब्लॉक बघायला मिळतोय. प्रतीक यांचा जबरदस्त ब्लॉक बघायला मिळाला. आकाशाला पूर्णतः थांबवलंय. 15-13, 13-15. अजूनही
2 पॉईंटची आघाडी आहे, ती म्हणजेच माहीम बुल्सकडे. जबरदस्त मॅच, खचाखच भरलेलं स्टेडियम आहे. सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत. दरम्यान यश एका पॉइंटची कमाई आपल्याला बघायला मिळते. यश संकेत दाखल झालेले आहेत. थोडंसं प्रेशर असेल यावेळेला. बघूया संकेतकडे. 15-14, 14-15 असं दोलायमान स्थिती आहे. एका बाजूने 3 डिफेंडर्स बघायला मिळतील, सुपर टॅकलची ऑपॉर्च्युनिटी असेल, आणि दुसऱ्या बाजूने सर पॉइंट आणले तर थोडंसं ऑल आउटचं टेन्शन पण असेल. बोनस पॉइंट. आणि इथे एका पॉइंटची कमाई केलंय यशनं. बघूया त्यांची मागणी आहे ना, रेडरांची मागणी आहे की 2 पॉइंट. बघूया, पंचाने 1 पॉइंट दिलाय. निखिल सर 1 पॉइंट दिलाय. उच्च न्यायालयामध्ये पुनश्च आपण बघतायत अपील आहे 2 पॉइंट्स. आणि मॅच सुद्धा बॅलन्सिंग आहे. जबरदस्त मॅच, उत्कृष्ट मॅच. च्या मॅचसाठी आपण आपला जीवनातील अमूल्य वेळ देत आहेत. त्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम कोणी करत असेल तर हे दोन्ही संघ, माहीम बुल्स आणि छत्रपती वॉरियर संघ. दुसरा पुकार रेनबो विनर्स आणि महिकावती वॉरियर्स. रिव्ह सक्सेसफुल 16-16. शेवटची 5 मिनिटे मॅच संपण्यासाठी. पण बघतायत मयूर. बोनस पॉइंट माहीम बुल्स. बघायचं आहे 1 वर्सेस 1. माहीम ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सौ रुचिताताई चुरी, आपणास विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे आणि आपलं स्वागत करण्यासाठी माननीय श्री नंदनजी म्हात्रे साहेबांना मी विनंती करतोय की आपण चुरी मॅडमचं पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. छत्रपती वॉरियर्स 19 रुचिता 19 आणि माहीम बुल्स 17-17.
तसेच माहीम ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचा सौ निशा वर्तक, आपणास ही विनंती आहे की आपणही मंचावरती यायचं आहे. आपलंही पुष्प देऊन शेवटची 4 आपल्याला मिनिटं. सन्मानित करण्यात येणार आहेत. मी नंदनजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपण मंचावरती यायचं आहे. बघूया ऋत्विक पुणेश जात आहेत. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न राईट कॉर्नर मध्ये, उजव्या कोपऱ्यामध्ये मात्र आपण बघतायत खोलवर चढाईचा टीम. शांतपणे मात्र चढाई करताना बोनस पॉइंट आकाश. जबरदस्त कामगिरी. बोनसचा प्रयत्न बघायचा यशस्वी झालाय का. आपल्या संघ सहकार्यांना थोडंसं विचारतोय की बोनस सक्सेस आहे की नाही. आणि इथे मात्र आपण बघतायत माहीम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय चेतनजी म्हात्रे साहेबांना मी विनंती करतोय की आपण आपल्या माहीम ग्रामपंचायत माजी सरपंचा सौ निशाताई वर्तक यांचं आपण पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. आणि अशा प्रकारे 20-20 स्कोर इज इक्वल. लेवल नाव. जबरदस्त थरार. कभी मैच इधर तो मैच उधर. टॅकल केलंय. वेद 21-20. एक गुणाची आघाडी आहे. बुलच्या कोर्टवरती आपण वेदला बघतोय. नंबर 11 आजचा लकी कार्ड सुद्धा राहिले. कुपन्स विजेता पण नंबर 11 राहिले. लास्ट 2 मिनिट. शेवटची 2 मिनिटं. या मॅच मोमेंटम कोणाच्या बाजूने शिफ्ट होईल हे सांगण्यासाठी मात्र शेवटची 2 मिनिटे. पण बघतायत आकाश. ऋत्विक पुणेश जात आहेत. जबरदस्त कामगिरी करण्याचा प्रयत्न. लेफ्ट कॉर्नर लेफ्ट इन मध्ये पुणेचा टीम. बघूया. आणि इथे ओ माय गॉड, ऋत्विकने मात्र जबरदस्त कामगिरी केली. शेवटचं मिनिट. एक गुणाची आपण बघताय त्या ठिकाणी कमाई झाले. 21-25 सर. 21-25. 4 गुणांची अजूनही आघाडी आहे. कबड्डी आहे. यश थोडंसं टाइम स्पेंड करताना मिडलाईन जवळ आपण बघतोय. कबड्डी हा जसं मी मगाशी म्हटलंय की बुद्धिमत्तेचा खेळ आहे. स्लो डाऊन करणं गेमला थोडं. भरपूर जागा स्टँडमध्ये अवेलेबल आहे. आमच्या लाडक्या सर्व प्रेक्षकांना आम्ही विनंती करतोय, जागा असेल आपण बसून घ्या आणि आनंद घ्यायचा आहे. सर्वांना प्रेमळ निवेदन. चला या ठिकाणी पुढची मॅच Dame un grr. ¿Un qué? रेनबो विनर्स आणि महिकाबत